स्वाद भरा सफरच्या घरात असलेल्या सगळ्या सबस्क्रायबर मंडळींचे स्वागत आहे। आज आपण मँगो कुल्फीची रेसिपी पाहूया। त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। आपण दूध चांगल्या प्रकारे उकळवून घेत आहोत। दूध आता चांगलं उकळलेलं आहे आणि ते आता आटलं सुद्धा आहे। आता ह्या स्टेपवर आपण अर्धा वाटी साखर घालतोय। अर्धा वाटी दूध पावडर दुधात चांगली मिसळून घ्यायची आहे। ड्रायफ्रूटचे तुकडे दुधामध्ये घालूया। नंतर 1 चमचा वेलची पावडर घालून दूध चांगलं मिसळून घेऊया। असं घट्ट झालं आहे आणि थंड झाल्यावर ते आणखीन घट्ट होणार आहे। तर गॅस बंद करूया आपण। दूध आधी एवढे होते, नंतर आठवल्यावर एवढे झालेले आहे। रबडी तयार झाल्यावर आणि ती थंड होईपर्यंत आपण आंब्याचं काम सुरू करूया। आंब्यामधला बाटा बाहेर काढण्यासाठी प्रथम आंब्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे असं चौकोनी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगच्या आतमध्ये सुरी टाकून आंब्यापासून बाटा सेल करून घ्यायचा आहे। नंतर आंबा हातामध्ये घेऊन बाटा गोल फिरवायचा आहे, म्हणजे तो अलगद बाहेर येतो। अशा प्रकारे पोकळ आंबे तयार झालेले आहेत। थंड झालेली रबडी कुल्फी आपण पोकळ आंब्यामध्ये भरून घेत आहोत। आंब्याला आंब्याचं झाकण लावायचं आहे। आंबा फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आंब्याभोवती आईस क्रिस्टल जमा होऊ नये यासाठी तुम्ही आंब्याभोवती प्लॅस्टिकचा पेपर किंवा फॉईल पेपर गुंडाळू शकता आणि हे आंबे आपण 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया। रात्रभर आपण आंबे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे आता आंब्याची कुल्फी तयार झालेली आहे। प्रथम आंब्याचं साल अशा प्रकारे बटाट्याची साल आपण काढतो त्याप्रमाणे आंब्याची साल काढून घ्यायची आहे। पूर्ण आंब्याची साल काढायची आहे। आंबा कुल्फी कट करताना त्याचे जाडसर तुकडे आपल्याला करायचे आहेत। आंबा कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवण्याच्या आधी फॉईल पेपर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरने रॅप केल्यामुळे आंबा कुल्फी छान तयार होते। वाव, खूपच सुंदर आंबा कुल्फी तयार झालेली आहे। दुसरा आंबा आपण उभा कापून घेत आहोत। अशा पद्धतीने कट केलेली आंबा कुल्फी सुद्धा खूपच सुंदर दिसत आहे। अशी ही चविष्ट आणि वेगळ्या रूपातली आंबा कुल्फी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।